चंद्रपुर शहर महानगर पालिका की बजट के संबंध में बैठक संपन्न हुई और मनपा द्वारा 2024-25 का सुधारित अर्थसंकल्प तथा 2025-26 का अनुमानित अर्थसंकल्प तैयार किया गया और जिसे प्रशासनिक समिति द्वारा मान्यता प्राप्त हुई, जिसमें आस्थापना खर्च, वेतन भत्ता इस पर 34.08 करोड़, पेंशन तथा लाभ पर 25 करोड़, अग्नि, यांत्रिक, स्वच्छता, जलापूर्ति, उद्यान विभाग तथा अन्य विभागों में ठेका कर्मियों के मानधन के लिए 33.90 करोड़, स्वच्छ भारत अभियान, महाराष्ट्र शहरी उत्थान महाअभियान, भूमिगत सीवरेज, आधारभूत संरचना, अमृत 2, घन कचरा प्रबंधन, बायोगैस परियोजना, शिक्षा विभाग वेतन, पेंशन पर मनपा का हिस्सा 64.5 करोड़, महिला तथा किशोर विश्राम गृह, बालवाड़ी महिलाओं के लिए योजना चलाने हेतु 1.8 करोड़, तृतीय लिंग व्यक्तियों के विकास के लिए प्रशिक्षण 25 लाख, आर्थिक रूप से पिछड़े वर्गों के लिए सुविधाएं उपलब्ध कराना 30 लाख, शहरी दलित बस्ती के लिए 20 करोड़, विकलांगता नीति के लिए 101.30 करोड़, शहर के सौंदर्यीकरण के लिए 75 लाख, सड़क निर्माण के लिए 3.50 करोड़, मनपा जोन के लिए 60 लाख और नालियों, चेंबर, रास्ता, शौचालय, मनपा भवन, सुरक्षा जाली, आकस्मिक व्यय के लिए 1.39 करोड़ रुपए का प्रावधान रखा गया है। तो आइए सुनते हैं इस बजट के संबंध में मनपा प्रशासक तथा आयुक्त विपिन पालीवाल ने और क्या जानकारी दी। महानगर पालिकेचा 2024-25 चा सुधारित अर्थसंकल्प आणि 25-26 चा अंदाजित अर्थसंकल्प महानगरपालिकेने तयार केलेला असून त्याला प्रशासक समितीद्वारे मान्यता प्राप्त केली। या अर्थसंकल्पामध्ये विशेषतः महानगरपालिकेला शासनाकडून येणारे विविध जे अनुदान आहे त्यामध्ये झालेली कपात लक्षात घेता व महानगरपालिकेतील किमान वेतन आयोग असो किंवा इतर कारणामुळे जे खर्च वाढत चालले आहेत त्या खर्चाचं सावट या अर्थसंकल्पावर दिसून येत आहे। त्या अनुषंगाने आम्ही काही उपाययोजना या अर्थसंकल्पामध्ये केलेल्या आहेत। महत्त्वाचं म्हणजे 2025-26 चा प्रस्तावित अर्थसंकल्प हा 787.18 कोटीचा आहे। यामध्ये हा अर्थसंकल्प जरी काही प्रमाणात शिल्लकीचा दिसत असला तरी यामध्ये उत्पन्नात वाढ करणे महानगरपालिकेला अपेक्षित आहे व विविध खर्चांमध्ये कपात करून हा पुढील कामकाज करणे अपेक्षित आहे। महानगरपालिकेच्या ज्या विविध कल्याणकारी योजना आहेत त्यामध्ये विशेषतः दिव्यांग कल्याण योजना, त्यामध्ये मागच्या वेळेस आम्ही 53 दिव्यांग विद्यार्थ्यांना प्रोत्साहन भत्ता दिलेला आहे व 24 दिव्यांगांना व्यवसायासाठी अनुदान दिलेलं आहे, ज्या माध्यमातून त्यांनी व्यवसाय सुरू केलेला आहे। ही योजना यावर्षीसुद्धा सुरू राहणार आहे आणि अधिक प्रमाणात त्याची व्याप्ती वाढवणार आहे। तसेच महिला व बालकल्याणकरता 44 महिलांना विविध व्यवसायासाठी घेतलेल्या कर्जावर जवळपास 50% अनुदान महानगरपालिकेने 2 टप्प्यात दिलेलं आहे आणि ही कल्याणकारी योजना यावर्षी सुरू राहील। 28 बचत गटाच्या 293 महिलांनी विविध व्यवसायाकरता घेतलेल्या कर्जावर सुद्धा महानगरपालिकेने त्यांना सहाय्य केलं आहे आणि त्यांच्या व्यवसायात वाढीसाठी महानगरपालिका हातभार लावत आहे। तसेच आरोग्य विभागामध्ये शासनाचा महत्त्वाकांक्षी राष्ट्रीय आरोग्य अभियान यामध्ये आपल्या शहरामध्ये 20 आरोग्यवर्धिनी केंद्र सुरू झालेले आहे आणि पुढील वर्षी जवळपास 8 आरोग्यवर्धिनी केंद्र अधिक प्रस्तावित होतील। त्या माध्यमातून नागरिकांच्या आरोग्याकरता सुविधा शहरामध्ये उपस्थित होतात। केंद्र शासनाचा महत्त्वाकांक्षी उपक्रम जो विमा संरक्षणाचा आरोग्य विम्याचा आहे त्याला आयुष्यमान कार्ड महानगरपालिकेने आत्तापर्यंत जवळपास 85% आयुष्यमान कार्ड नागरिकांचे काढलेले आहेत आणि नागरिकांना त्या माध्यमातून 5 लाखाचा विमा मिळणार आहे त्याचा आणि जास्त सर्व पात्र लाभार्थ्यांना त्यामध्ये तो लाभ देण्यात येईल। तसेच महानगरपालिकेच्या अमृतमधील पाणीपुरवठा प्रकल्प असो, मल्लीसरण योजना असो किंवा रामाडा तलावाचा पुनरुज्जीवनाचा प्रकल्प असो याकरता तरतूद या अर्थसंकल्पामध्ये केलेली आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे यामध्ये ज्या महानगरपालिकेच्या विविध परवाना फी आहेत, विविध युजर चार्जेस आहेत, त्यामध्ये तपासणी करून त्यातून उत्पन्न वाढीचा महानगरपालिकेचा या वर्षी प्रयत्न राहणार आहे व सोलरच्या माध्यमातून आतापर्यंत मागच्या वर्षी ज्या बजेटमध्ये आम्ही जी प्रोव्हिजन केली होती त्यानुसार सोलरची जवळपास एक 700 किलोवॅट पर्यंतची निर्मिती महानगरपालिकेने तयार करणे सुरू केलेले आहे। त्याचं काम आता सुरू झालेलं आहे, त्या माध्यमातून वीज बिलामध्ये कपात होईल। तसेच अमृत योजनेअंतर्गत जे काही पाणी पुरवठा प्रक्रिया केंद्र आहे तिथेसुद्धा सोलर लागून तिथल्या विद्युत खर्चामध्ये बचत होणार आहे व पुढील येणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये एक सोलर पार्क उभारून पॉवर पर्चेस ॲग्रीमेंटद्वारे महानगरपालिकेचा सोलरवर होणारा खर्च हा 70% पर्यंत कमी करण्याचा महानगरपालिकेचा मानस आहे। तसेच
उत्पन्नाचे जे विविध स्रोत आहे त्यामध्ये पाणी पुरवठा योजनेतील मीटर लावण्यात आलेले आहे। त्या मीटरच्या माध्यमातून त्याची वसुली वाढवून उत्पन्न वाढ करणे, तसेच बांधकाम परवाना, परवानगी फी, गुंठेवारी यातून सुद्धा उत्पन्न वाढीचा महानगरपालिकेचा प्रयत्न राहणार आहे। हा अर्थसंकल्प शहरातील नागरिकांच्या विकासासाठी अत्यंत उपयुक्त ठरेल असं आम्हाला आशा आहे। CTV के लिए वैभव यारकर की रिपोर्ट।